आपल्या आवडीनुसारही आपण बऱ्याच वेळेला संस्कार करून घेतो. म्हणजे वेगवेगळ्या गोष्टींचे संस्कार होत असतात, पण आपली मूळ आवड असते, आपला कल असतो, त्याचे संस्कार जास्त होतात. माया ही जरी त्या मुलीची गोष्ट असली तरी त्याचं नाव माया दोन्ही अर्थाने आहे. आनंद हा माझ्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे, कारण त्याच्याबरोबर मी खूप काम केलंय आत्तापर्यंत, आणि चित्रपटाचं नाव आहे नेम धरून आनंदच आहे माझं. माया ही गोष्ट अशी आहे की ती कुणालाही त्याच्यात गुंतवू शकते, आणि म्हणून कदाचित ती माया आहे. अर्थार्थाने तसा माझा सिनेमा इंडस्ट्रीशी काही संबंध नव्हता. सो मी तसा ॲक्सिडेंटलीच सिनेनिर्मितीत आलो, उमेश कुलकर्णीमुळे आलो. आपल्या रोजच्या आयुष्यात काही ॲक्सिडेंट्स होत नाहीत, पण रोजच्या आयुष्यात आपल्या भावना मात्र खूप कार्डिओग्राम खूप वरखाली होत असतो. असं म्हणतात की तुम्ही सावध पद्धतीने जगायला लागलात तर कधी कधी नाती नासतात. पण नाटक करत असताना माझ्यावर नटाने अवलंबून राहिलेलं मला अजिबात हे मी विचारणार होतो. अजिबात आवडत नाही मला. त्याला आमचे जे काही असंख्य गुरु होते त्यापैकी एक पंडित सत्यदेव दुबे, ते असं म्हणायचे की अभिनय शिकता येतो, शिकवता येत नाही. नात्यांमधला एक प्रगल्भ दृष्टिकोन घेऊन माया येतोय. जाणून घेऊया आदित्यकडून. विजय केंकरेंसारखे मातब्बर दिग्दर्शक अभिनेते आहेत, पण इथे ते अभिनय करतायत आणि अर्थात निर्माते नितीन वैद्यही आहेत. आदित्य, मला सांग की खूप गोष्ट इतकी तरल, नाजूक आणि तरीही त्याचे नात्यातले डायनामिक्स इतके शार्प आहेत. कशा अर्थानं माया घडली आणि तुझ्या या मायाला वेगवेगळे कंगोरे गुलजारांच्या इजाजतमधल्या मायाचे आहेत का? आपल्यावरती ना, आपण लहानाचे मोठे होत असताना आपल्या आवडीनुसारही आपण बऱ्याच वेळेला संस्कार करून घेतो. म्हणजे वेगवेगळ्या गोष्टींचे संस्कार होत असतात, पण आपली मूळ आवड असते, आपला कल असतो, त्याचे संस्कार जास्त होतात. त्यामुळे कदाचित तसं असेल की गुलजार साहेबांचं तू जे म्हणालास की खरं आहे की इजाजत आणि हे आपल्या सगळ्यांसाठी बायबलसारखीच आहेत या फिल्म्स. आपल्या रोजच्या जगण्यात बऱ्याच वेळेला, आणि आता वयाच्या अशा टप्प्यावर आहोत की बऱ्याच गोष्टींचे प्रश्न पडायला सुरुवात झाली. तर त्यावेळेला असं जाणवतं की छोट्या छोट्या गोष्टींमधून आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला लागतो. आणि हेच कुठेतरी त्याचं बीज असावं. माया ही जरी त्या मुलीची गोष्ट असली तरी त्याचं नाव माया दोन्ही अर्थाने आहे. आपण सगळी एकेकटी माणसं एकेकटे होत चाललेलो आहोत, आणि अशा वेळेला गरज असते ती माणसांचीच, प्रेमाची. ज्यांनी बऱ्याच वेळेला असं होतं की आपण एखादा सल, एखादी घटना, एखादा प्रसंग घट्ट मनात धरून ठेवतो आणि त्यालाच रिॲक्ट होत राहतो पुढे आयुष्यभर. तो प्रसंग म्हणजे आयुष्य नसतं, हे बऱ्याच वेळा बऱ्याच उशिरा लक्षात यायला लागतं आपल्या. की म्हणजे जसं व्यंकटेश माडगूळकरांचं एक वाक्य आहे की ज्या वेळेला मी दगड उचलून बघितलं आठवणींचा, त्यावेळेला त्याच्या खालच्या विंचवाचे फक्त टरफलं राहिली होती, दंश कधीच निघून गेला होता. हे जसं आहे तसंच त्याच्यावरूनच मला असं वाटतं की प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एका काळानंतर आपण त्या गोष्टींकडे बघितलं तर आपला दृष्टिकोन बदलू शकतो, आपला त्याविषयीचा आकस, वेदना कमी होऊ शकते आणि आपण नव्याने जगायला सुरुवात करू शकतो. तर त्या लाईन्सवरती ही सुरुवात झाली, म्हणजे या विचारातून गोष्टीला सुरुवात झाली. आणि मग आपल्याच आजूबाजूला घडणाऱ्या घटना असतात, आपण माणसं बघितलेली असतात, त्या वेळेला त्यांचे प्रसंग, त्यांच्या रिॲक्शन्स काय काही मनात घर करून बसलेले असतात, आणि त्यातूनच आपल्या नकळत ती गोष्ट तयार होते. तर मला असं वाटतं की तो आत्ता म्हणजे ही माझीही वैयक्तिक गरज खूप होती, हे एक्सप्रेशन. त्यामुळे तो त्याच्यातून कदाचित झाला असेल. निश्चित. आनंद इंगळे आणि आदित्य इंगळे हे तुझ्या आयुष्यातलं एक वेगळं पर्व आहे. आदित्यचा हा सिनेमा आहे, तू त्याच्यामध्ये आहेस विजय काका. काय सांगशील, कशा अर्थानं ही दोन बंधू आणि त्यातला आदित्य याचा एक वेगळा कोण आहे? नाही, मी आदित्य बरोबर हा पहिला सिनेमा करत नाही. मी याच्या आधी त्याच्याबरोबर सिनेमा केलाय, आणि आनंद हा माझ्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे,
कारण त्याच्याबरोबर मी खूप काम केलं आहे आत्तापर्यंत आणि चित्रपटाचं नावही नेम धरून आनंदच आहे माझं चित्रपटातला. तर त्यामुळे तो जे काही तो आयुष्यातनं आता विलग त्याने आनंदला मिस नाही केलं. विलग करणं अवघड नाही, मुद्दामून दिलं की नाही ते माहीत नाही ना. त्यासाठी आदित्य आणि आनंदचे संबंध तपासून बघा. पण मला असं वाटलं म्हणजे तो सिनेमा जेव्हा याने आदित्यने सांगितलं आणि मी जेव्हा ते सगळं स्क्रिप्ट वाचलं तर मला माया या शब्दाची गंमत वाटते. म्हणजे तू इजाजत वगैरे म्हणालास ते बरोबरच आहे, पण माया ही गोष्ट अशी आहे की ती कोणालाही त्याच्यात गुंतवू शकते आणि म्हणून कदाचित ती माया आहे आणि त्या मायेत गुंतणारी माणसं याच्यामध्ये आहे आणि त्यांना ती माया अल्टिमेटली रूल करते, कळत किंवा नकळत. मला या सिनेमाची गंमत अशी वाटते की हा प्रत्येकाचा वेगळा असणार आणि तो प्रत्येकाचा वेगळा असण्यातच गंमत आहे आणि त्याच्यातला आजार हे रूपक आहे एका दृष्टीने. म्हणजे तो प्रेमाबद्दलचा चित्रपट आहे, तो मैत्रीबद्दलचा चित्रपट आहे, तो एकमेकांना आपण नक्की ओळखतो की नाही, जर ओळखत असलो तर ती ओळख नक्की काय प्रकारची असते याबद्दलचं आहे. अशा असंख्य गोष्टी या चित्रपटात आहेत. आणि दुसरं मला आदित्यचं कौतुक आणखीन एका गोष्टीसाठी वाटतं ते म्हणजे या चित्रपटात त्यांनी जी नटमंडळी जमवली आहे त्या पात्रांसाठी. तर त्यामुळे नाव चित्रपटाचं माया जरी असलं तरी अखंड चित्रपटात खरेपणा असावा ही काळजी आदित्यनी तो चित्रपट करत असताना घेतले. तर त्यामुळे मला असं वाटतं की सगळे म्हणजे तुम्ही शहरापासून गावापर्यंत प्रत्येक माणूस या चित्रपटात स्वतःला रिलेट करणार आणि मला असं वाटतं त्या दृष्टीने महत्त्वाचं. आणि दुसरं ना, आपल्याकडे तरल गोष्टी त्या मानाने कमी होतात हाताळणी ज्या पद्धतीची. तर मी नाटकं दिग्दर्शित करत असल्यामुळे मला ते पटकन लक्षात येतं की काय पद्धतीने दिग्दर्शक या चित्रपटाकडे बघतोय आणि सहज म्हणजे मला असं वाटतं की दिग्दर्शकांनी डिक्टेटर असता कामा नये असं माझं जे वैयक्तिक मत आहे. साधारणपणे आदित्य तसंच चर्चा करून आणि आजूबाजूच्या लोकांना एकत्र घेऊन विश्वासात घेऊन आणि तसेच निर्माते म्हणजे एकंदर ती टीम जी होती त्याची एक जिनसी झाल्यासारखं आणि ते चित्रपटात तसं रिफ्लेक्ट झालं असणार. त्यामुळे मला असं वाटतं की माया हा सगळ्यांनी चित्रपटगृहात जाऊन बघायचा चित्रपट आहे. अर्थात प्रत्येकच चित्रपटगृहातच जाऊन लोकांनी पाहायला पाहिजे. पण मला असं वाटतं की ही नातेसंबंधांबद्दलचं जे बोलणं आजच्या काळात हे माझ्या दृष्टीने माया हा आजच्या काळातला सिनेमा आहे आणि म्हणून तो खूप मोठ्या प्रमाणात जाऊन बघायला पाहिजे. आम्हाला करताना फार मजा आली. मजा म्हणजे विनोदाच्या अर्थाने मजा नाही तर एकंदर समजून घेऊन करा अगदी. आणखीन आदित्यला सिनेमाची भाषा समजली आहे त्यामुळे ते करायला आणखीन गंमत आली आणि त्याचं बॅकड्रॉप लंडन जरी असला तरी तो अपरिहार्य आहे. तर अपरिहार्यपणे त्यामध्ये परदेश येतो तर तो त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या सुद्धा तो फार महत्त्वाचा आणि उत्तम चित्रपट. त्यामुळे जरूर मोठ्या संख्येने बघा. म्हणजे मला तर मजा आली निश्चित. आणि तू आवाहन करतोस म्हटल्यावर त्याला एक वेगळ्या पद्धतीचं व्हॅलिडेशन आहे ते माहिती नाही पण हे नेमतेपण आहे का खटाळपण आहे? नाही त्याची कल्पना नाही पण मला असं वाटतं की या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद सगळ्या ठिकाणी मिळेल. मला वाटतं पुणे विफला त्याचं सिलेक्शन झालं, आता नोव्हेंबरमध्ये इफीला होईल आणि सर्व आंतरराष्ट्रीय महोत्सवात. नितीन, वळू, विहीर, देऊळ इथपासून म्हणजे तिथला प्रोडक्शन डिझायनर पासून ते आत्तापर्यंतचा प्रोड्युसरपर्यंतचा प्रवास आहे, मायापर्यंतचा. मागे वळून बघताना आत्ता माया हा एक जो टप्पा आहे, मैलाचा दगड आहे, सिंहावलोकन करतानाही काय वाटतं आणि या सिनेमाच्या बाबतीतही काय वाटतं? खूपच खरं तर हे सगळं असं स्वप्नवतच वाटतं खरं तर. कारण
काहीच म्हणजे अर्थार्थाने तसा माझा सिनेमा इंडस्ट्रीशी काही संबंध नव्हता. सो मी तसा ॲक्सिडेंटलीच सिनेनिर्मितीत आलो, उमेश कुलकर्णीमुळे आलो. आणि वळू सिनेमानंतर खरं तर खूप चांगला प्रवास चालू झाला. खूप चांगली माणसं या प्रवासात मिळाली, भेटली. आदित्यसारखा मित्र, खूप जवळचा मित्र झाला. आणि त्याच्याबरोबर चौथा सिनेमा आहे त्याच्याबरोबर माझा हा. सो हे सगळं बघताना असं वाटलं नव्हतं की मी खरं तर एवढं सेन्सिटिव्ह आणि एवढं सेन्सिबल पद्धतीने काम करू शकेन. पण माणसांनी घडवलं खरं तर मला. माझं बॅकड्रॉप अजिबातच तसं नव्हतं. मी MBA करून बँकेमध्ये नोकरी करणारा माणूस होतो. सो कशा पद्धतीने सिनेमा बघावा, काय वाचावा, नक्की कसा बघावा, सिनेमा का बघावा, कशा पद्धतीने बघावा, हे सगळ्यांकडनं शिकत गेलो. ते बघताना आणि त्याच्यानंतर मायापर्यंत येताना तर ती जी मायाची संहिता आहे ती इतकी, म्हणजे मगाशी आदित्यने सांगितलं तसं की या सिनेमाचं बलस्थान म्हणजे याची भाषा आणि यातले संवाद आणि त्याच्याबरोबरीने ही सगळी दिग्गज मंडळींनी ते परफॉर्म करणं. तर हे सगळं इतकं मला म्हणजे असं भारावून टाकणारं आहे खरं तर या क्षणाला. आणि अर्थात त्याची पोचपावती मिळाली PIFमध्ये. सो खूपच त्याचा आनंद होतो आहे. व्यावसायिक यश मिळावं, ती माया पण आम्हाला मिळावी असं एक मनापासून वाटते. त्यासाठी मनापासून खूप प्रयत्न केलेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे मला असं वाटतं की या सगळ्या मागचा जो एक सगळ्यात मोठा माणूस आहे ना जे घडवणारा, तो म्हणजे डॉक्टर सुनील दातार. सो त्यांच्यामुळे खरं तर आम्ही सगळे हे एकत्र इथं आलो आहोत. कारण त्यांनी आणि आदित्यनी ह्याची सुरुवात केली होती, या सिनेमाची, या गोष्टीची सुरुवात त्यांच्यापासून झाली होती. आणि आत्ता ते इथे नाही आहेत, ते कॅनडामध्ये आहेत, पण ते लवकरच जॉईन होतील. पण त्यांच्यामुळे खरं तर या सिनेमामध्ये मी पण जोडलो गेलो आणि आदित्यमुळे. सो फारच म्हणजे या सिनेमाचा भाग असणं हे खूप माझ्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. आदित्य, या सगळ्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा आहे की आयुष्याला पुन्हा एक चान्स द्यायला पाहिजे, हे वाक्य तू म्हणतोस. ह्या सगळ्याकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे आणि नेमकं ह्यातलं मायाचं पात्र आणि त्या अनुषंगाने येणारे डायनॅमिक्स ऑफ रिलेशनशिप हे तू उलगडून सांगावंस असं मला वाटतं. ते खरं तर इतकं म्हणजे उलगडून सांगायचं म्हणजे, खरं सांगू का तुला, कित्येक वेळेला ना एखादी गोष्ट खूप सोपी असते पण आपण ती खूप कठीण करून ठेवतो. आणि ते आपल्याला म्हणजे ते कांद्यासारखं आहे, तुम्ही एक एक काढत राहाल. तसं मला वाटतं की आपल्या आतले पदर असे हळूहळू एक निघत जातात. कॉम्प्लिकेशन्सपेक्षाही मला असं वाटतं काठिण्य आपल्यातलं जाणं, यांनी जगणं प्रवाही होणं हे महत्त्वाचं आहे. आणि मायाच्या बाबतीत ते झालं आहे. आणि तिच्या अनुषंगाने तिच्या आजूबाजूला एका प्रसंगामुळे तिला एका माणसाला भेटावं लागतं फिजिओथेरपी द्यायला. आणि तो एकटा माणूस आहे. यातली सगळी पात्र मुळात कशाने तरी दुखावलेली आणि एकटी माणसं आहेत. ओके. आणि आपल्याला योग्य वेळेला योग्य माणूस भेटणं हाही खूप महत्त्वाचा भाग असतो. आणि त्याचा आपण स्वीकार करणं, ॲक्सेप्टन्स. तर त्या ॲक्सेप्टन्सचा बऱ्याच वेळेला आपण संधी सोडतो. आणि ती जर कुणीतरी आपल्याला मायेने पाठीवर हात ठेवून सांगितलं ना की अरे नाही एवढा अवघड आहे, तर बऱ्याच वेळेला तो प्रवाही होतो. तर त्या सगळ्या याची ती गोष्ट आहे. ते एका सूत्रात सांगता येणार नाही. त्याला आपण एखादा कॅलिडोस्कोप बघतो ना की फिरवल्या काचा जशा फिरतात तसं त्याचे आकार बदलतात आणि चित्र बदलतात, तसा सिनेमा जातो. कारण याच्यात प्रसंग, घटना, मोठं काहीतरी घडतं आणि भयंकर काहीतरी ड्रॅमॅटिक होतं अशी गोष्ट नाही आहे. ही गोष्टच खूप जास्त आपल्या खऱ्या जगण्याच्या स्पीडशी मॅच होणारी गोष्ट आहे. त्यामुळे त्याच्यात आपल्या रोजच्या आयुष्यात काही ॲक्सिडेंट्स होत नाहीत, पण रोजच्या आयुष्यात आपल्या भावना मात्र खूप कार्डिओग्राम खूप वरखाली होत असतो. त्या पद्धतीनेच ही गोष्ट मांडायचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याचा साधेपणा, सरळपणा, स्वाभाविकता, त्यामुळे काय म्हणू, एका दृष्टीने व्यावसायिक दृष्टिकोनातून बघितलं तर कदाचित ही रिस्क असेल, पण खूप प्रामाणिकपणे सांगायचा प्रयत्न केला तर ती प्रत्येक प्रेक्षकाला भिडू शकेल असं वाटतं. आणि जसं आत्ता खरं तर PIFमध्ये त्याचं हे आलं आहे, काय म्हणू आपण, अनुभूती आली आहे, प्रत्यय आला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की तो जगण्याचा प्रवास जास्त रंजक होणं हा फार महत्त्वाचा भाग आहे. आणि ते बऱ्यापैकी या मायाच्या बाबतीत आहे. आणि आयुष्याला पुन्हा एक चान्स द्यायलाच हवा. कारण जगणं जसं एकदा मिळतं तसं वाईट प्रसंगही एकदाच घडून जातो. तो जर धरून ठेवला आपण, तर आपण आपल्या जगण्यात जी येणारी पुढची संधी बऱ्याच वेळेला आपण घालवून बसतो चांगल्या क्षणांची, वाईट क्षण धरून ठेवले तर. त्यामुळे त्या अनुषंगाने परत एकदा ह्या बाकीच्या पात्रांच्या निमित्ताने ती आयुष्याला पुन्हा एक संधी देते आणि ज्याच्यानंतर तिचा प्रवास
वाहता होतो, आयुष्याचा बोळा निघतो, अशा अर्थाने ते जास्त आहे. निश्चितच मर्ढेकर तू म्हणालास काठिण्य हा शब्द त्या काठिण्य. आमलं जाऊन दे, आंबुदे काठिण्य. आंबुदे काठिण्य माझं हे Correct. निश्चित येतं आणि बहुधा त्याच पद्धतीचा अंमलाचा लेअर हा मायाच्या आयुष्यातला निघत असेल असं वाटतंय. आणि अजून एक तुला गंमत सांगू का, मला या सगळ्या प्रवासामध्ये म्हणजे दिग्दर्शक म्हणून मला आता एकदम तू बोलतोयस म्हणून हे जाणवलं, अशा पद्धतीच्या चित्रपटांमध्ये ना दिग्दर्शकाचा ॲक्टर्सवरचा, अभिनेत्यांवरचा जोर खूप जास्त असतो, कारण त्याच्याशिवाय ते घडू नाही शकत, की जे पात्रातूनच फक्त बोलली जाणारी गोष्ट. आणि त्याच्यासाठी हा सेट ऑफ म्हणजे बरं कुठल्याही ॲक्टरसाठी माझ्या मते चित्रपटात काम करणं हा अत्यंत अवघड भाग असतो. नाटकामध्ये तुम्हाला तालीम असते, तुम्हाला त्याचा प्रवास एका याच्यात कळत असतं, तुम्ही काय करताय त्याबरोबर समोरचा काय करतोय हे कळत असतं. हे माध्यम असं आहे की ॲक्टरनी काहीही काम केलं, कितीही जीव तोडून काम केलं तरी त्याचा शॉट लागला नाही, समोरच्याचा जर दिग्दर्शकांनी शॉट लावला, एडिटरनी वेगळा शॉट लावला तर त्या कामाचा उपयोग नसतो. आणि तरीही विश्वास ठेवून बरं पुन्हा असं होतं की लिनियर काही होत नाही. आपण शूट करताना एक आधीचा करतो, मग एकदम क्लायमॅक्सचा करतो, सेम लोकेशन असतं, त्यामुळे मग परत मधला कुठला तरी. त्यामुळे ॲक्टरला जी प्रोसेस मिळायला हवी जी नाटकात मिळते ती सिनेमात मिळत नाही. आणि अशा पद्धतीच्या सिनेमांमध्ये खरं तर नाटकासारखं अनुभव जास्त निर्माण होतं, का ॲक्टरला गरज जास्त असते. म्हणजे आम्ही एक वाचन केलं होतं याचं पूर्ण कलानगरला, पूर्ण सिनेमा ॲक्च्युली वाचला होता नाटकासारखा, कारण त्याच्याशिवाय काम करताना ना त्याचा संदर्भ नक्की आपण संदर्भ काय आहे आणि इमोशनल आहे काय, आणि तरीही ह्या सगळ्यांनी ते लक्षात ठेवून, कारण सिनेमा शूट करतो त्यावेळेला आपण बऱ्याच वेळेला त्या फ्लोमध्ये असतो शूटच्या, आणि त्यावेळेला ॲक्टरला ते परत त्याचं रिमाइंड करून देणं आणि त्याला ते लक्षात असणं त्या सगळ्या पसाऱ्यामध्ये हे खूप अवघड असतं. त्यामुळे मला असं वाटतं की म्हणजे मी म्हणेन की याचं हा जर यशस्वी झाला सिनेमा किंवा झाला असेल तर याचं 60-70% श्रेय हे सगळे ॲक्टर्स आहे. क्या बात आहे. निश्चित. पण तू शूट करताना त्याच पद्धतीने केलास का वेगवेगळ्या? नाही आम्ही बऱ्याच वेळा काय झालं, सुदैवाने लोकेशन किंवा सिनेमाही असा आहे की तो बराचसा सलग आहे लोकेशन वाईज सुद्धा, त्यामुळे थोड्या ठिकाणी आम्हाला सलग मिळाला. पण तिथे मात्र मी ठेवलं होतं की पहिला सीन असेल त्याचं सिक्वेन्शियली असेल असंच शूट केलं. काही ठिकाणी लोकेशन बदलतं त्यावेळेला जे होतं ते होतं, पण मुख्य लोकेशनला जिथे जिथे आहे तिथे आम्ही सलगच शूट करत गेलो, कारण मग ते लक्षात ठेवायलाही बरं पडतं ॲक्टर्सना की मागे काय झालंय, पुढे काय झालंय, तर ते खूप त्याच्या अर्थाने महत्त्वाचं असतं. तू म्हणतो खरंच आहे. विजय काका, या सगळ्यामध्ये म्हणजे आपण एखाद्या गोष्टीबरोबर वेळ काढला तर ती गोष्ट पण आपल्याला काहीतरी देऊन जाते. या आनंदने हे कॅरेक्टरने तुला आयुष्यात काय देऊन गेलं? मी खरं सांगू का, साधारणपणे मी जसा आहे त्याच्या ते जवळच आहे. अच्छा. हां, म्हणजे मी कसलंच बॅगेज घेऊन फिरत नाही. म्हणजे मला म्हणजे व्यक्ती म्हणून मला ते मला तू दिसतोयस तर तुझ्याशी चांगलं वागणं, चांगले संबंध ठेवणं आणि जमेल तेवढं सुखदुःखात एकत्र राहणं माझ्या पहिल्यापासून, माझ्या वडिलांपासून तो माझ्या स्वभावाचा भाग आहे. त्यामुळे मला तो समजणं सोपं गेलं. पण यासाठी आयुष्यभर काही किंमत मोजावी लागते म्हणजे या सगळ्या ह्याच्यात? नाही, कारण चांगुलपणाचाच गैरफायदा अनेक जण घेतात. नाही, किंमत मोजावी लागते म्हणजे मुळात कसं होतं की कधी कधी चांगुलपणाबरोबर सावधपणा येतो, आणि असं म्हणतात की तुम्ही सावध पद्धतीने जगायला लागलात तर कधी कधी नाती नासतात. त्यामुळे तो अनुभव नक्की ह्यालाही जपा या भानगडीमध्ये ती गडबड झाली आहे आयुष्यात, झाली नाही अशातला भाग नाही. पण हा आनंद ना मला रिलेट करणं सोपं गेलं मला स्वतःला, आणि आदित्यनी समजावून सांगितलं आणि मुभा दिली होती. आणि जनरली मी सांगतो, मी इथून बिलकुल ॲक्टर नाही आहे. म्हणजे बऱ्याच लोकांच्या लक्षात हा भाग येत नाही की ॲक्टर, नट त्याचा विचार करतो. माझा संपूर्ण विचारच तंत्रज्ञाचा आहे. त्यामुळे तो करणं, म्हणून मी जर काम केलं चित्रपटात तर मी पूर्णपणे दिग्दर्शकावर अवलंबून राहून काम करतो. पण नाटक करत असताना माझ्यावर नटाने अवलंबून राहिलेलं मला अजिबात आवडत नाही. मला त्यांनी कारण सिनेमामध्ये हा आत्ता म्हणाला तसं मला माहितीच नाही आहे की मी नक्की कुठे काय हे होणार. परंतु हे एक, आणखीन दुसरं ना,
मला माहीत नाही हे प्रत्येकाला याचा किती उपयोग होतो, पण मुक्ता किंवा गिरीश किंवा सिद्धार्थ, पण त्यातलं गिरीशची इतक्या वर्षांची असलेली एरवी मैत्री, म्हणजे माझ्या अगदी पहिल्या व्यावसायिक नाटकापासून गिरीश माझ्या बरोबर आहे. मुक्ता म्हणजे हां, ललित कला केंद्रामध्ये असताना म्हणजे ती अभिनेत्री म्हणून फार मोठी आहे, तेव्हा तिला विद्यार्थिनी वगैरे आता म्हणू नये, तिची ती फार उत्तम सक्षम अभिनेत्री, त्याचा फरक पडतो म्हणजे काम करत असताना. तर मुळात मला ह्या पात्रांनी एक बऱ्याच दिवसांनी असं शिकवलं की मी जेव्हा काम करतो तेव्हा माझा अभिनय करण्याकडे कल असतो, कारण मला ॲक्टरसारखा विचार मी करत नसल्यामुळे आतून काहीतरी ते या सिनेमामुळे बरंच निघून गेलं. याचं श्रेय व्यक्तिरेखेला आणि आदित्य आणि इतर तंत्रज्ञ आणि सहकलाकाराला, म्हणजे जे मला असं विसं करून काम करायची सवय, कारण हा एक समज आहे ना की तुम्हाला नाटकात खूप जास्त आणि सिनेमात खूप कमी करावं लागतं. म्हणजे मला असं वाटतं भावना तितकीच पोचवायची ना, फक्त प्रेक्षक अंतरावर आहे वगैरे हे ठीक आहे, पण फार मोठं निराळं टेक्निक वगैरे काही असतं असं मला वाटत नाही. फक्त इथे ते इतकं साधं सरळ सोपं होतं, ते यांनी मला शिकवलं की अरे बाबा एवढा अभिनय करू नको, हे आपण ॲडिक्वेट केलं तर ते तितकं पुरतं. अभिनयाचं प्रशिक्षण हे कितपत म्हणजे खऱ्या अर्थाने, कारण तू आता काही ह्याच्यामध्ये इन्स्टिट्यूट्समध्ये तू प्राध्यापक आणि हे आहे ना. त्यामुळे ह्याचा अप्रोच हा कोर काय पद्धतीने असावा? तो उत्स्फूर्त असावा, तो क्राफ्टेड असावा, तो मेटिक्युलसली त्याकडे बघण्याचा असावा. बिंग डिरेक्टर आणि नाटकातल्या इतक्या वर्षाचा तू तशा अर्थाने आता ऋषितुल्य व्यक्तिमत्व. अरे बापरे. तर मुळात नव्हतं की ह्याला आमचे जे काही असंख्य गुरु होते त्यापैकी एक पंडित सत्यदेव दुबे, ते असं म्हणायचे की अभिनय शिकता येतो, शिकवता येत नाही. हे तर त्यामुळे मला असं वाटतं उत्स्फूर्तता सगळ्यात महत्त्वाची आहे, पण नुसती उत्स्फूर्तता उपयोगाची नाही, त्याला तंत्र म्हणजे तू एखादा अभिनेत्याला विचारलंस की 50 प्रयोगानंतर कंटाळा येतो का? येऊ शकतो नाटकात विशेषतः, पण असं तंत्र तो वापरतो की त्याला कंटाळा येऊ नये आणि त्याची उत्स्फूर्तता टिकून राहावी. तेव्हा हे मला असं वाटतं सगळ्याचं कॉम्बिनेशन आहे आणि ते कॉम्बिनेशन असलं पाहिजे. ते इतकी वर्ष शिकवून तेवढं उदाहरणं देऊन ते हे करता येतं. याच्या बाबतीत एक शेवटची गंमत सांगतो मी. आपल्याकडे स्टॅनिस्लॉव्स्की खूप शिकवला जातो, तसंच एक डेव्हिड मॅमेट नावाचा माणूस आहे, तो असं म्हणतो येतं किंवा येत नाही इतकंच आहे. क्या बात आहे. निश्चित. मला नितीन तुला प्रश्न विचारायला आवडेल की सांगत असताना आदित्य ज्या पद्धतीने असं तरलतेने म्हणाला की ही गोष्ट इतकी बघायला गेली तर तशा अर्थानं बघायला की ती कलात्मक आहे, व्यावसायिक दृष्टीने बघताना त्याकडे एक वेगळ्या पद्धतीचा निर्मितीचा दृष्टिकोन पाहिजे जो आव्हान पेलणार आहे, जो तुझा आहे. तर त्याबद्दल तू एक्सप्लेन करावं असंच मला वाटतं. मी जसं मगाशी म्हणलं ना की आणि कुठल्याही सिनेमाच्या बाबतीत हेच आहे की त्याची संहिता म्हणजे त्याचं स्क्रिप्ट, कुठलं नाटक असेल सिनेमा असेल तर ते खूप तगडं असलं पाहिजे. तर तो मला असं वाटलं की तो विश्वास जर तुम्हाला असेल की ह्या स्क्रिप्टला अनुषंगाने जे आपण जी काही मोड बांधतो आहोत, जे कलाकार आपण आता या चित्रपटासाठी निवडलेत, दिग्दर्शक आणि लेखक म्हणून आदित्य तर खूप त्यांनी ते प्रूव्ह केलेलंच होतं. सो मला त्यामुळे ते खूप धोक्याचं वाटलं नाही. आणि जसं मी म्हटलं की डॉक्टर दातार पहिल्यापासून बरोबर होते, त्यांना माझ्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त विश्वास होता. सो तो मला खूप पुरेसा होता की माझ्या बरोबरीने कोणीतरी आहे. आणि तो इतका गोड माणूस आहे. डॉक्टर दातार भेटल्यानंतर तुला कळेल की त्यांच्या खरेपणाबरोबर आपण असावं आणि ही सगळी अतिशय तो खरेपणा कुठेतरी त्या सिनेमातून यावा आणि त्याचं काहीतरी होईल असं एक खूप विश्वास सतत होता. आणि आता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, आपण या क्षेत्रात असल्यामुळे, की व्यावसायिक गणितं काय या क्षेत्राची आहेत, ही किती अनसर्टन्टी आपल्याला आहे माहिती आहे. त्यामुळे कुठलाही सिनेमा केला तरी ते होणारच आहे. पण आपल्याला जो करावासा वाटतो आहे, आपण जो खूप
प्राऊडली जसं दिग्दर्शक वर्षभर तरी या सिनेमाबरोबर असो, तसा निर्माता म्हणून मी असू शकतो का? मी हा सिनेमा प्राऊडली लोकांबरोबर समोर घेऊन जाऊ शकतो का? तर हो, हा मला सिनेमा तसा करावा असं वाटतो. मग त्याचं व्यावसायिक गणित थोडंसं 19-20 झालं तरी हरकत नाही, पण मला हा सिनेमा काहीतरी देऊन जाईल. अर्थात व्यावसायिक यश मिळालं तर त्याच्यासारखा आनंद नाही, कारण त्यासाठीच आपण सगळे झटतो आहोत. पण ते मिळेल अशी एक खात्री असल्यामुळेच मी याच्यामध्ये उतरलो आणि ते करायचा प्रयत्न केला. निश्चित. विश यू लव्ह, लक अँड सक्सेस. आणि इतक्या आपल्यापणाने तुम्ही लेट्सअपशी बोललात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती right लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.